आणि आता पाहणार आहोत विविध क्षेत्रामधील टॉप 9 घडामोडी। सुरुवातीला टॉप 9 राजकीय बातम्या। शिवसेना पक्ष आणि चिन्ह प्रकरणी याही महिन्यात सुप्रीम कोर्टात सुनावणी नाहीच। 20 ऑगस्टला होणारी सुनावणी आता 8 ऑक्टोबरला पार पडणार। सुनावणी लांबणीवर पडल्यामुळे निकालाची प्रतीक्षा कायम। सुप्रीम कोर्टाच्या उंबरठ्यावर लोकशाही तडफडतीये। तिला न्यायाचं पाणी वेळेवर नाही मिळालं तर ती मरेल। खंडपीठ कुठलंही असो, सरन्यायाधीशांनी लक्ष घालावं। उद्धव ठाकरेंची सरन्यायाधीश भूषण गवई यांना विनंती। न्यायव्यवस्थेचा सर्वांनी मान ठेवला पाहिजे। सत्ता गेली म्हणून लोकशाहीवर आरोप करणं चुकीचं। लोकशाहीला मानत असतील तर लोकमताचा आदर केला पाहिजे। दीपक केसरकर यांचं वक्तव्य। सूरज चव्हाण आता अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या प्रदेश सरचिटणीसपदी। मारहाण प्रकरणानंतरही सूरज चव्हाण यांच्यावर नवी जबाबदारी। छावा संघटनेच्या कार्यकर्त्यांना लातूरमध्ये मारहाण झाली होती। छावा संघटनेच्या नाकावर टिचून राष्ट्रवादी काँग्रेसनं सूरज चव्हाण यांना प्रमोशन दिलं। अंजली दमानिया आक्रमक, तर मारामाऱ्या करणाऱ्या माणसाला अजित पवार त्यांच्या पक्षाचे सरचिटणीस बनवतात। छान, हेच का महाराष्ट्राचं गुड गव्हर्नन्स? दमानिया यांचा सवाल। नवाब मलिक मुंबई महापालिका निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसची धुरा सांभाळणार। मुंबई महापालिका निवडणुकीसाठी मलिकांच्या अध्यक्षतेखाली राष्ट्रवादीकडून समिती स्थापन। सना मलिक, जिशान सिद्दीकी, संतोष धुवाळी यांचा समावेश। राहुल गांधींच्या धमकीच्या प्रकरणामध्ये मोठा ट्विस्ट। राहुल गांधींच्या परवानगी विनाच वकिलांनी कोर्टामध्ये दावा केल्याचं काँग्रेसचं स्पष्टीकरण। दावा केलेला अर्ज ॲडव्होकेट मिलिंद पवार मागे घेणार। राहुल गांधी वंचित सोबत कायदेशीर लढाईमध्ये सामील व्हायला हवे होते। आमच्यासोबत लढाईत असता तर निवडणूक आयोग आधीच उघडं पडलं असतं। प्रकाश आंबेडकरांचं राहुल गांधी आणि मल्लिकार्जुन खरगेंना पत्र।